तुमचं आपल्या आंबा शेती व्यवस्थापन मार्गदर्शन या ग्रुपवरती. तर आज आपण मोरवंची तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील आंबा बागेच्या 5000 झाडांच्या प्लॉटवरती आलो आहे. तर या बागेचे मालक स्वतः आपल्याला बागेविषयी थोडीशी माहिती सांगतील. कलमन शिनिवल असेल, बागेची छाटणी असेल आणि आतापर्यंत बागेचे किती छाटणी झाले आणि आंब्याला कशा प्रकारे तिने आतापर्यंत झाड डेव्हलप केलं, थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतील. आवाज मोठ्याने. आता आपली ही तिसरी छाटणी आहे. सध्या बागेला 12 ते 13 महिने पूर्ण झाले. तिसरी छाटणी चालू आहे. केशर व्हरायटी आहे. केशर व्हरायटी असून या ठिकाणी आज झाडाचा तुम्ही बुंदा बघत असाल तर आंबा लागवड केल्यापासून 40 ते 50 दिवसामध्ये ह्याची पहिली छाटणी झाली. पहिल्या छाटणीनंतर प्रत्येक छाटणी केल्यानंतर 8 ते 10 फांद्या निघल्या. फांद्या निघाल्यानंतर या ठिकाणी आपण विरणी करून 3 फांद्या ठेवल्या. 3 फांद्या ठेवल्यानंतर परत त्यांच्या 2 स्टेज तयार झाल्यानंतर एक छाटणी घेतली. नंतर ह्या परत 4 फांद्या झाल्या. तर आज दिनांक 20/11/2023 आज आपण ह्या बागेची आपली टीम घेऊन तिसरी छाटणी करण्यासाठी आलेलो आहे. तर या ठिकाणी तिसरी छाटणी कशी करायची तर या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. तर पहिली दुसरी छाटणी निघाल्यानंतर 1 2 3 पेरं तयार झालेत. तर या ठिकाणी आपण 2 पेरं ठेवून या ठिकाणी असा बागेचा आपला तिसरा कट आपण ह्याला मारत आहे. तर या ठिकाणी फक्त छाटणी नसून ह्याच्या ठिकाणी विरळणी पण करणं गरजेचं आहे. कारण की झाडांचा आतला मधला सेंटर आपल्याला खुल्ला करणं गरजेचं आहे. कारण की आतापर्यंत आपण छाटणी हा बेस पूर्ण ठेवायचा नाही. छाटणी आणि विरळणी हे दोन्ही पण संकल्पना आपल्याला राबवायचे. तर या ठिकाणी आपल्याला छाटणी केल्यानंतर दिसत असेल की झाडाचा बुंदा हा स्ट्रॉंग दिसतोय. आतमध्ये तुम्हाला दिसत असेल की छाटणी केल्यामुळे ही झाडाची उंची कमी न होता एक फांदी काढली की आपल्याला 5 फांद्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तर काही लोकांचा गैरसमज आहे की छाटणी केल्यामुळे झाडांचं नुकसान होतंय. तर एक फांदी काढली तर 4 फांद्या निघतात. तर आज थंडीचा महिना असून या ठिकाणी आपल्याला काही लोकांचा गैरसमज आहे की आंब्याची छाटणी थंडीच्या महिन्यामध्ये केली तर झाड फुटत नाही किंवा कुठल्याच प्रकारचं झाडाला व्यवस्थित ऍक्टिव्हिटी राहत नाही. तर हा चुकीचा समज आहे. कारण की आंब्याचा सीझनच हा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये असतोय. त्याच्यामुळे आंबा बागेला पालवी प्लस मोहर ह्या दिवशी जास्तीत जास्त निघत असते. तर मला आपलं नाव सांगा आणि झाडांची संख्या सांगा. माझं नाव श्रेयश विरपे आहे. आपली जवळपास 5000 झाडं आहेत.